मी प्रतीक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो विजन 24/7 मध्ये. आणि तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं असणार है ना. आता येणाऱ्या एक्झाम ज्या आहेत फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची, त्यासाठी एक सिलेबस दिला आहे तुम्हाला, जो बायोकेमिस्ट्रीचा सिलेबस आहे. त्यामध्ये आज तुम्हाला थोडं एक नॉलेज द्यायचं आहे थोडंसं, की कोणते टॉपिक तुम्ही करायचे आहेत, कोणते टॉपिक मस्ट आहेत बायोकेमिस्ट्रीमध्ये, किंवा त्याच्या रिलेटेड मॅक्झिमम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी, की ऑन द पॉइंट काय काय येऊ शकतं असं. ठीक आहे, तर त्यामध्ये पाहून घ्या तुम्ही. आपल्याकडं बेसिक आहे. तुम्ही जर पाहिलं असणार कार्बोहायड्रेट, प्रोटीन है ना, हे सगळ्यांना माहीत असणार. फॅट्स, ऑइल्स, लिपिड्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स, हे तर सगळं माहीतच आहे. हा, तर त्यामध्ये पहा, कार्बोहायड्रेट म्हणजे शुगर्स, ज्याला आपण साखर म्हणतो. तर तुम्ही हा कसा काय रिलेटेड आहे फूड अँड ड्रग रिलेटेड, हे पहिले एकदा सांगून देतो. तुम्ही मार्केटमध्ये जाता आणि ग्लुकॉन डी वगैरे घेता. ग्लुकॉन डी घेता ना, बट इट इज द ग्लुकोज, इट इज द ग्लुकोज पावडर. त्याच्यावर ग्लुकॉन डी लिहिलेलं असते, सो इट इज द ग्लुकोज असते. आणि कोणतं ग्लुकोज असते? डी ग्लुकोज असते. डी आणि एल असते त्यामध्ये. डी आणि एल कशावर ठरते? तर प्लेन पोलराइज लाईट जो असते, द प्लेन चेंज करते. कोण चेंज करते? तर शुगर. त्याच्या बेसिसवर काय ठरवलं आहे तुमचं? डी आणि एल कोणता आहे. पण आपल्या बॉडीला मोस्ट फेरेबल असते जो असते तो डी ग्लुकोज. हा, तर ह्या गोष्टी आपल्याला त्यातल्या पॉइंट आउट करायच्या आहेत. त्यानंतर कार्बोहायड्रेट मध्ये आपल्याला टेस्ट फॉर कार्बोहायड्रेट्स, म्हणजे शुगरसाठी शुगर ओळखायची असणार तर टेस्ट कोणत्या असतात, टेस्ट येतात. टेस्ट विचारल्या जातात एक्झाम मध्ये. फॉर एक्झाम्पल बेनेडिक्ट टेस्ट, बेनेडिक्ट रिएजन म्हणून यूज सगळ्यांनीच केली असणार आतापर्यंत, है ना. एक टेस्ट आहे बेनेडिक्ट. त्यानंतर तुमचा येणार आहे प्रोटीनचा पोर्शन. प्रोटीनच्या पोर्शन मध्ये काय काय करायचं? प्रोटीनच्या पोर्शन मध्ये तुम्हाला पहा, अमिनो ऍसिड्स, त्यामध्ये इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. इसेन्शियल तर करावेच लागते, जे आपल्या बॉडीमध्ये बनत नाहीत ते अमिनो ऍसिड आपल्याला स्टडी करावंच लागणार. त्यांचं वर्किंग काय, ते किती आवश्यकता असते दिवसाला, ते जरी केलं नसलं पण त्यांचं वर्किंग, त्यांचं नेम आपल्याला माहित असलं पाहिजे अमिनो ऍसिडचं. आणि अमिनो ऍसिड्स पासूनच तुमचं काय बनतं? प्रोटीन बनतं. प्रोटीन डिटेक्शन टेस्ट वगैरे तुम्ही करसाल, इथं जेल डाल मेथड त्यातमध्ये आहे, तुम्ही करसाल ते प्रोटीन डिटेक्शन. प्रोटीनचं स्ट्रक्चर वगैरे साठी कोणत्या मेथडॉलॉजीज वापरता तुम्ही? मास स्पेक्ट्रोस्कोपी वापरू राहिले तुम्ही, आयर वापरू राहिले, NMR वापरू राहिले, अशा वेगवेगळ्या मेथड आहेत. त्या मेथड, डिटेक्शन ऑफ मेथड पण तुम्हाला कार्बोहायड्रेट मध्ये यूज करावं लागते. त्यानंतर आपल्याकडे आहे लिपिड्स अँड ऑइल्स. लिपिड्स अँड ऑइल्स, लिपिड अँड ऑइल मध्ये सांगायचं झालं तर तुम्ही फूड अँड ड्रग्स अभ्यास करता, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल मार्केटमध्ये पाम ऑइल खूप मोठ्या प्रमाणात सगळ्याच गोष्टीमध्ये यूज केला जाते पाम ऑइल. तुम्ही जर आईस्क्रीमचा डब्बा जर तुम्ही त्यावर इन्ग्रेडियंट पाहिले, त्याच्यात पाम ऑइल मिळतं. आईस्क्रीमचा आणि पाम ऑइलचा संबंधच नसला पाहिजे. प्युअरली इट इज मेड अप फ्रॉम द आपलं दुधापासून, मिल्क पासून बनलेली असलेले पाहिजे ते. पण त्यामध्ये पाम ऑइल टाकायची काय गरज आहे? गरज नसते. तरी पण त्यामध्ये टाकलेले असते. त्यामध्ये वेगवेगळे ते कॉस्ट कटिंग टेक्निक्स आहेत इंडस्ट्रीजच्या, कंपनीजच्या. तर आपल्याला त्यामध्ये काय ते स्टडी करायचं आहे की त्याच्या डिटेक्शनच्या टेक्निक्स किंवा भेसळ होत असणार, त्याला म्हटलं आपण भेसळ होते, समजा अडल्ट्रेशन जे होते. आपल्या साध्या ऑइलमध्ये वेगवेगळं ऑइल टाकलं जाते, जे ज्याचं आपल्या खाण्याशी काही संबंध नसल्याच्या ऑइल्स त्यामध्ये टाकल्या जाते. त्या ऑइलचं डिटेक्शनच्या टेस्ट पाहायच्या आपल्याला त्यामध्ये, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. इसेन्शियल जसे ऑइल्स असतात ते पण आपल्याला स्टडी करायचे आहे त्यामध्ये. त्यानंतर तुमचा टॉपिक आहे विटॅमिन्स अँड मिनरल्स. विटॅमिन्स अँड मिनरल्स हा टॉपिक नॉट ओनली अबाउट द बायोकेमिस्ट्री, तर तुमचा जनरल नॉलेज मध्ये पण येतो की या विटॅमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो. हे पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
आणि त्यानंतर विटॅमिन्सचे नेम्स. विटॅमिन्स कोणत्या टाईपचे असतात, फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल म्हणता ना तुम्ही, पोलर नॉन पोलर ऐकलंच ना तुम्ही, तसंच विटॅमिन्स. त्यानंतर मिनरल्स. मिनरल्स मध्ये तुमचे येणार समजा तुमचे आयरन वगैरे जे आहेत तुमचे, मॅग्नेशियम, आयरन झाले, Fe. त्यानंतर तुमचं काय झालं, कॅल्शियम झाले, बोन बिल्डिंग मध्ये वर्क करते. या सगळ्यांचं फंक्शन आणि किती प्रमाणात तुम्हाला रोज अवेलेबल पाहिजे असतात, हे सगळं आपण त्यामध्ये घेणार आहोत. आणि हे इम्पॉर्टंट पण आहेत, हे विचारलं जातात. त्यानंतर आयरन आणि कॅल्शियम. अजूनही त्यामध्ये आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग म्हणजे तुम्हाला माहित असणार गोइटर. त्यामध्ये सगळ्या माहिती गलगंड ज्याला म्हटलं ते, हा पण एक इम्पॉर्टंट आहे. हे रोग आणि तुमचे त्यांचे विटॅमिनचे नेम्स असो, त्याच्या रिलेटेड होणारे रोग असो, किंवा विटॅमिन्सचं काम काय, विटॅमिन्सचं काम काय, विटॅमिन B12 झाले, त्यांचं वर्क काय, न्यूरोपॅथी कशाचा संबंध आहे, तो विटॅमिन B12च्या संबंध आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर विटॅमिन, तुम्हाला ए तर सगळ्यांना माहित असणार, विटॅमिन ए, आणि हे सगळ्यांना माहित असणार, इट इज अ प्रेझेंट इन अ कॅरट, गाजर यामध्ये प्रेझेंट असते. ते आहे इट इज अ फॅट सोल्युबल म्हटलं आहे त्यांनी. फॅट सोल्युबल म्हणजे इट इज अ हायड्रोफोबिक और नॉन पोलर. हायड्रोफोबिक और नॉन पोलर. तर तुम्ही कॅरेटचं तुम्हाला विटॅमिन ए ची गरज असताना तुम्ही काय खाता, गाजराचा हलवा खाता. गाजराचा हलवा आणि त्यामध्ये भरपूर तूप, ऑइल जे असते आपलं ते टाकून खाता. का तर विटॅमिन ए इट इज अ फॅट सोल्युबल विटॅमिन, सो इट विल बी सोल्युबल इन द फॅट अँड इट विल गेट ॲब्झॉर्ब इन अवर बॉडी. ठीक आहे, त्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये पाहायच्या आहेत. भरपूर गोष्टी आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या अशा. हे जे ऑन द पॉइंट असे जे असते, जसं जर म्हटलं तर खूप लेंदी होऊन जाणार लेक्चर, पण ऑन द पॉइंट असे काही काही पॉईंट शिकवायचे तुम्हाला याच्यामध्ये. आणि इम्पॉर्टंट मिनरल्स हे शिकवायचे आहे. त्यामध्ये प्रोटीन मध्ये जर तुम्ही पाहिलं अमिनो ऍसिड पासून बनलेलं असेल ना, तर अमिनो ऍसिड न्यूरो ट्रान्समीटर सारखं पण वर्क करतात तुमच्या नर्वस सिस्टीम मध्ये. जे न्यूरॉन्स असते ना, दोन न्यूरॉन्स मध्ये सिग्नल जे आहे ते सिग्नल्स कंडक्ट करण्याचं काम कोण करतात, तुमच्या याच्यात जिथं सिनाप्सिस असते, सिनाप्सिसच्या आतमध्ये ज्याला न्यूरोट्रान्समीटर तुमची रिलीज होते अमिनो ऍसिड, आणि अमिनो ऍसिड बनलेले अमिनो ऍसिड पासून बनलेले डेरिव्हेटिव्ह, फॉर एक्झाम्पल गाबा. ठीक आहे. त्यानंतर एक खालचा टॉपिक सगळ्यात जर आपण पाहू तर न्यूट्रिशन रिलेटेड टॉपिक येण्याचे खूप चान्सेस आहे. ज्यामध्ये बॉडी मास इंडेक्स, बेसल मोटॅबिलिटी रेट, त्यानंतर डिसीजेस, ऍडिटिव्ह, प्रिझर्वेटिव्ह. ऍडिटिव्ह पण तुम्हाला येतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कुरकुऱ्याचं पाकिट पाच मागे लिहिलं असते ऍसिडिटी रेग्युलेटर. त्यानंतर प्रिझर्वेटिव्ह असते, तुम्ही पाच प्रिझर्वेटिव्ह लिहिलं असते त्यामागं एखादा. बेसल मेटाबॉलिक रेटची डेफिनेशन विचारली जाते. त्यानंतर BMI ची डेफिनेशन विचारली जाते. डिसीजेस, न्यूट्रिशन रिलेटेड डिसीजेस मध्ये तुमचे माल न्यूट्रिशन जसं म्हणता तुम्ही, क्वॉशिऑर्कर डिसीज, दोन्हीच्यात थोडासा फरक आहे. किंवा कार्बोहायड्रेट, एकाकडे कार्बोहायड्रेट नसतात, दोन्हीकडे कार्बोहायड्रेट नसतात. प्रोटीन एखाद्याकडे असते, कार्बोहायड्रेट बिलकुलच नसते, किंवा दुसऱ्या इकडे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट नसतात असं म्हटलं चालते. ठीक आहे, तर आपल्याला हे सगळं त्यामध्ये पाहणं आहे. ठीक आहे. तर आपण जर तुम्ही आमचा जो विजन 24ची जी बॅच आहे FDA ची, सगळ्यात स्वस्त बॅच आहे, 1600 मध्ये मिळालेली, म्हणजे कुठंच मिळणार नाही एवढ्या स्वस्तामध्ये बॅच मध्ये. आणि प्रत्येक स्पेशलाइज टीचर आहे, बायोकेमिस्ट्रीसाठी, त्यानंतर केमिस्ट्रीसाठी आहेत, अॅनालिटिकल केमिस्ट्रीसाठी आहेत, वेगवेगळ्या ज्या आपण तुमच्या टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यासाठी बॅच आहे. हे तुम्ही आम्ही स्पेशल तयार केलेले असं म्हणा तुम्ही. स्पेशल अप टू द पॉइंट, कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये विनाकारांचं असं दिलेलं नसणार, डायरेक्ट टू पॉइंट हे येणार आहे एक्झाम मध्ये. तर आम्ही तेच तुम्हाला शिकू 101%, हे नक्की सांगतो तुम्हाला. थँक्यू फॉर लिसनिंग. दॅट्स ऑल फॉर टुडे.